वा, काकडी तमली तुम्ही कमाल पदार्थ केलेला आहे आणि याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आता आपण काय करतोय पुढे? दुसरा पदार्थ आपण जो करतोय तो व्हेजिटेबल लोणवास करी. तमळी लोणवास. सोपं होतं. आता हे काय? लोणवास ही नारळाच्या दुधापासून थिकनेस आणते आणि दुधी जी आहे त्याच्याने मेन त्याची ग्रेव्ही थिक होते. व्हेजिटेबल लोणवास. लोणवास. व्हेजिटेबल लोणवास साठी लागणारं साहित्य काय ते पेश किया जाय. लोणवास करीला लागणारं साहित्य: टमॅटो आणि दुधीची प्युरी, कोथिंबीर, नारळाचं दूध, वाटाणे, बेबीकॉर्न, कॅरेट, दुधी, लसूण, बटर, ईस्ट इंडियन मसाला किंवा बॉटल मसाला आणि मीठ. ओके, चला कृती काय करायची? कृती पहिला आपण पॅन घेऊया आणि हे सगळे टॉस करून घेऊया. याच्यामध्ये थोडं बटर टाकूया. बटर नको असेल तर थोडं आपण तेलामध्ये केलं तरी पण नको चालतं. नको, बटर हवंय आपल्याला. बटर हवंय. मला खूप आवडतं. हो. लसूण. हो, याच्यात थोडं लसूण का बस घ्या. लसूण थोडं ब्राऊन कलर आला की त्याला हे सगळे आपण भाज्या टाकून घेऊ. दुधी, गाजर, बेबीकॉर्न कॉर्न आणि हे वाटाण, मटार. ह्या रेसिपीची मेन खासियत आहे म्हणजे मी गोव्याला जेव्हा कामाला होतो तेव्हा कांद्याची खूप कमतरता होती आणि मी बोललो विदाऊट कांद्यामध्ये काय करू शकतो. ते रेसिपी बघत होतो आणि तिकडच्या एका शेफने, म्हणजे मी ज्याच्या अंडर काम करत होतो, त्यांनी मला ही रेसिपी सुचवली. तर मी बोललो आपण थोडं काहीतरी आपलं इनोव्हेशन करून, कारण ही नॉनव्हेज बनते, ही मटन आणि प्रॉन्स वगैरेमध्ये बनते. तर मी बोललो आता दुधी आहे तर थोडे व्हेजिटेबल टाकून आपण कसे काय इनोव्हेट करू. तर त्या पद्धतीने ती म्हणजे थोडी ट्विस्ट केलेली, बदलली. हो ती बदललेली आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हे बॉटल मसाले टाकूया. हा मेन हिरो आहे ह्याच्यातला, ईस्ट इंडियन मसाला जो आहे तो. ह्याला थोडा मिक्स झालं की ती प्युरी टाकूया आपण. टोमॅटो आणि दुधीची. हो, कारण ती बेसिकली त्याच्यामध्ये पण मी ही रेसिपी निवडण्याचं कारण की तुम्ही जर का हॉटेलमध्ये गेलात तर काजू किंवा क्रीम किंवा कांदा ह्याच्या ग्रेव्या जास्त असतात, जी शरीरासाठी मला वाटते तेवढं फायदेशीर नाही. आणि मग म्हणून मी बोललो आपण दुधीची पेस्ट आणि टमॅटोची पेस्ट करून काहीतरी चांगलं करू शकतो, जी पौष्टिक आणि जास्त फायबर वगैरे मिळतील.